आयोजित आजच्या या 10वी वर्गाच्या सदीच्या समारंभात उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री अतुल देवगावकर सर, संस्थेचे सचिव माननीय श्री अग्रवाल सर, सहसचिव माननीय श्री कापले सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते। मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते। वर्षातील दिवस गेले, आले भरून या डोळे, स्मरणाच्या पुस्तकातील पाने, आले तेव्हा होते सारेच मातीचे गोळे। मायेने घडविले हे सारेच तसे कुंडीतले लहानसे रोपटे, सोडून जाण्याची वेळ आली शालेय जीवनातील हे घरटे। बोबडे बोल बोलत शाळेत आलेले पावले आता शालेय जीवनाचा पहिला टप्पा पार करण्यासाठी बाहेर जाणार। शाळेला देण्यात येणारा निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंदके देणारे हळवे झालेले मन। शाळेने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या मनाने, जड अंतकरणाने शाळेची वेस ओलटण्याचा अविस्मरणीय क्षण म्हणजेच सदिच्छा समारंभ। या विद्यार्थ्यांना निरोप न देता भावी आयुष्यासाठी आज सदिच्छा देणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री किशन सोमानी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष, पर्यावरण तज्ञ, पत्रकार, लेखक माननीय श्री अतुल देवगावकर सर यांचा सत्कार करण्याची विनंती संस्थेचे सचिव माननीय श्री कमल किशोर अग्रवाल सरांना करते। सरांना शाल व बुके देऊन सत्कार करण्यात येत आहे। सरांना त्यांनी लिहिलेल्या पृथ्वीचे आख्यान या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला आहे। विद्यालयाच्या वतीने सरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांत स्वामी सरांना करते। आजच्या सदिच्छा समारंभासाठी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय तेजमलजी बोरा साहेब, आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, त्याचबरोबर सहसचिव माननीय सुभाषजी कासले साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरांना आपण आज पाहुणे अतिथी अशा शब्दांनी ओळखणार आहोत। आजच्या या सदिच्छा समारंभाचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक आदरणीय अतुलजी देवगावकर सर,
विद्यालयातील पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर, राहुल पांचाळ सर, श्रीमती सुनीता जाधव मॅडम, विद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि आत्ता जसं वर्णन केलं भोसले मॅडमनी तसं तुम्ही शाळेला सोडून निघून जाणारे सर्व तुम्ही विद्यार्थी, आजचा हा सगळीकडे निरोप समारंभ असा म्हणूनच जाहीर आहे, पण आपल्याकडे मात्र तुम्हाला निरोप देण्याचं धाडस कोणालाच होत नाही. सदिच्छा समारंभ असा शब्द वापरतो, कारण तुम्हाला निरोप द्यायचाच नाही हे आपल्या शाळेने संस्थेने ठरवलंय. फक्त आणि फक्त तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायचे. हा कार्यक्रम का ठेवतात हेही काव्यमय पद्धतीनं खरं तर भोसले मॅडमनी 4-5 ओळीमध्येच खूप छान पैकी सांगितलेलं आहे की अगदी बालवाडीपासून तुम्ही या ठिकाणी बरेच विद्यार्थी तुमच्यापैकी अगदी बालवाडीपासून या ठिकाणी शिक्षण घेत असतील, काही विद्यार्थी नंतरही आलेले असतील. 8-10 वर्षाचा काळ तुम्ही या शाळेच्या परिसरामध्ये शिक्षकांसोबत या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. अगदी बालवाडीला वेगळ्या स्तरावरचं मार्गदर्शन असेल, 5वी-6वीला आल्यावर वेगळं असेल, 10वीला आल्यानंतर तुमच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला केलेलं आहे आणि तुम्ही शाळेशी शिक्षकांशी अगदी घट्ट जोडलेले आहात. आणि मग आता 10वीची परीक्षा देऊन पुन्हा तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणार आहात. या ठिकाणी काही तुम्ही येणार नाहीत म्हणून तुम्हाला एक प्रेमाने निरोप तर शब्द वापरायचाच नाही, शुभेच्छा द्यायच्यात. एवढ्यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जोडून दुसरेही छोटे 1-2 कार्यक्रम आपण घेत आहोत. एक स्पर्धात्मक वातावरण राहावं विद्यालयामध्ये. 10वीच्या परीक्षेमध्ये अभ्यासाची स्पर्धा लागावी म्हणून आपण 4ही सराव परीक्षांसाठी एक स्पर्धा ठेवतो की परीक्षेमध्ये जो प्रथम, द्वितीय, तृतीय येईल अशा विद्यार्थ्यांना काय आपण बक्षीसच देतो दरवेळी. पहिल्या, दुसऱ्या सराव परीक्षेची बक्षिसं दिलेली आहेत. 3री आणि 4थी परीक्षा आपली राहिलेली आहे. तर 3ऱ्या आणि 4थ्या परीक्षेमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण घेऊन हे बक्षीस प्राप्त केलेले आहेत त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचबरोबर एक शाळेचा कुतूहलाचा, सगळ्यांच्या आकर्षणाचा आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा एक उपक्रम असतो अभिवंत गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचा. गेल्या एवढ्या वर्षाच्या कामात तुमचा अभ्यास बघून, विद्यालयातली तुमची वर्तणूक असेल, तुमचं वागणं, तुमचे स्वभाव, नम्रता, विविध उपक्रमातील तुमचा सहभाग, तुमच्यातली जिद्द, चिकाटी असे कितीतरी गुण सांगता येतील. ह्या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून 10वीला अगदी शेवटच्या वर्षी आपल्या विद्यालयामध्ये दरवर्षी एक विद्यार्थी आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला जातो. आणि निवडल्यानंतर बाकीच्याला प्रश्न पडतात की त्यांनीच काय एवढं केलं, आम्ही कुठे कमी आहोत. खरं कमी कोणीच नाही तुम्ही, पण तू काही अधिक आहे एवढंच. आणि अशी एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. यावर्षी आपण 2 विद्यार्थ्यांची निवड करत आहोत. मी नाव अनाउन्स करत नाही, त्याच वेळी घेतलं जाईल. तुमच्या मनात तोपर्यंत आणखी राहू द्या. एकाच विद्यार्थ्याची करतो आणि यावर्षी मात्र 2 विद्यार्थ्यांची केलेली आहे. कारण ही निवड कुणाच्याच एकाच्या मनावर होत नाही. सगळ्या शिक्षकांची, विशेषतः 9वी-10वीचे शिक्षक, सगळे पर्यवेक्षक एकत्र येतो आणि आता मी वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी पाहतो तुमच्या गुणवत्तेसह आणि मग त्यातून विद्यार्थी निवडला जातो. पण यावेळी नावामध्ये 2 विद्यार्थ्यांचे समानच गुण निघत होते. सगळ्यांना वाटायचे की नाही 2 विद्यार्थ्यांना दिलंच पाहिजे यावर्षी. आणि आपल्याला भारत सरकारने एक संधी दिली खरं तर या पद्धतीने विचार करायला. यावर्षी पहिल्यांदाच आपल्या भारत सरकारनं सुद्धा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. मग विद्यालयामध्ये 2 विद्यार्थ्यांची निवड करण्यामध्ये काय चुकीचं आहे असं समजून 2 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. त्यांचाही या ठिकाणी यथोचित असा गौरव केला जाईल. त्याचबरोबर ऑलिम्पियाड फाउंडेशनचे काही विद्यार्थी 10वीचे जे आहेत त्यांचं बक्षीस द्यायचं राहिलेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे. आणि मग या कार्यक्रमासाठी मुद्दाम खूप विचारपूर्वक आपण आदरणीय अतुलजी देवगावकर सरांना विनंती केली
की आम्ही तर मुलांना सतत काही काही मार्गदर्शन करतच आलो, सांगतच आलो, शिकवतच आलो. मी असं म्हणणार नाही की त्यांना सांगून सांगून कंटाळलो, सांगत आलो, शिकवत आलो. पण आधीही या क्षणी आपल्याकडून काही विद्यार्थ्यांनी ऐकावं. अधूनमधून कधीतरी आपण थोडं 5-7 मिनिट 5-10 मिनिट बोलत राहिलेला, आपल्या बोलण्याचं आकर्षण त्यांच्याही मनामध्ये आहे. पण आज आवर्जून एवढ्यासाठी बोलवलं आपल्याला की हे विद्यार्थी आता शाळेच्या संपर्कात राहणार नाहीत. इथून पुढे तुमचे विचार विद्यालयामध्ये त्यांना ऐकणं सहज उपलब्ध होणार नाही, म्हणून आपणाला आज विनंती केलेली आहे. तुमच्या मनाविरुद्ध म्हणजे आदरणीय देऊळगावकर सरांच्या मनाविरुद्ध 2 काम आज करायचे ठरवलेले आहेत. सरांना न आवडणारे आहेत. त्यातलं एक कार्य झालेलं आहे ते म्हणजे सरांचा सत्कार. सरांना ह्या औपचारिक गोष्टी कधीच आवडलेल्या नाहीत. आम्ही पाहतो साधं पुष्पगुच्छ सुद्धा दिलेलं आवडत नाही. पण आज सरांचा सत्कार केला. सर प्रमुख अतिथी म्हणून उपलब्ध आहेत यासाठी तर केलाच केला, पण नुकताच थोड्या दिवसापूर्वी सरांचं जे पुस्तक आहे पृथ्वीचं आख्यान, या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख पुरस्कार सरांना मिळालेला आहे. आणि हा पुरस्कारांना सरांना मिळणं म्हणून ही आपल्या संस्थेसाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी सगळ्याचीच अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून सरांचा सत्कार त्यांच्या मनाविरुद्ध केला. दुसरी एक गोष्ट सरांच्या मनाविरुद्ध करायची आहे ती म्हणजे सरांचा परिचय करून द्यायचा तुम्हाला. हे तर सरांना कधीच आवडत नाही. आता सरांना ऐकायचं नसेल तर मी म्हणे तुम्ही कानात बोट घाला. पण आमच्या ह्या विद्यार्थ्यांना रीतसर तुमची ओळख कधीतरी व्यवस्थित करून देणं आवश्यक आहे. काय होतं, कार्यक्रमात सर उपस्थित झाले की सरांच्या नावासमोर एखादं विशेषण मीच लावत आलोय. कधी म्हणतो ज्येष्ठ पत्रकार आहेत, कधी म्हणतो लेखक आहेत, कधी म्हणतो विचारवंत आहेत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल आतापर्यंत की नेमकं सर आहेत काय. आज मी थोडासा परिचय, अल्प परिचय थोडक्यात करून देतो. सरांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकाचे शीर्षक वाचले तरी सरांच्या अभ्यासाचे विषय, व्यासंगाचे विषय सगळ्या तुमच्या लक्षात येतील. त्यामध्ये डळमळले भूमंडळ, लॉरी बेकर, स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास असा विषय घेऊन पुस्तक लिहिले. स्वामीनाथन म्हणजे कोण, की ज्यांना यावर्षी भारत सरकारने भारत रत्न हा पुरस्कार दिलेला आहे. त्यापूर्वीच सरकारने आता ओळखलं असेल, पण सरांनी त्यापूर्वीच त्यांना ओळखलेलं आहे. पुन्हा बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची, विश्वाचे आर्त, न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात, हे कोण, सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा जे न्यायाच्या शोधात आहेत, त्यावर पुस्तक लिहिले. वेगवेगळे विषय पहा तुम्ही. लॉरी बेकर ट्रूथ इन आर्किटेक्चर, त्यानंतर विवेकी यांची संगती, ग्रेटाचे हाक तुम्हाला ऐकू येते ना, हे पुस्तक बहुतेक विद्यार्थ्यांना माहिती आहे, अनेकांनी वाचलेलं आहे. त्यानंतर बोलिले जे संवाद एलकुंचवारांशी, महेश एलकुंचवार सर जे श्रेष्ठ नाटककार साहित्यिक आहेत, त्यांची सरांनी आपल्या शाळेमधून ऑनलाईन मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीवर सरांनी जे पुस्तक नंतर लिहिलं, अनेक भाषेत त्याचे भाषांतर झालेले आहे. त्यानंतर ऐकता दाट पृथ्वीचं आख्यान, ग्रंथाच्या द्वारी, मी तर तुम्हाला सांगेल ग्रंथाच्या द्वारी मिळेल तिथं हे पुस्तक घ्या. आणि महान साहित्यिकांनी कसे पुस्तकं काय लिहिलेत त्याचं थोडक्यात सरांनी कसं लिहिलंय ते अभ्यासण्यासारखं आहे. त्यानंतर निसर्ग कल्लोळ, मानवी अविवेकाचे अंतरंग, हा मानवी विवेकावरचा विषय आहे. म्हणजे सगळ्या विषयांवर सरांनी विपुल एवढं काही लेखन केलेलं आहे. हे मराठीतच केले एवढं नाही, सरांचे काही पुस्तकं वेगवेगळ्या भाषेत अनुवादित सुद्धा झालेले आहेत. त्यामध्ये ग्रेटा कॉलिंग म्हणजे ग्रेटावरचे हे पुस्तक, त्यामध्ये कॅन यू हिअर मी, हे डॉक्टर मधुकर देशपांडे जे अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत, त्यांनी अनुवाद केलेला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, त्यांची आणि आपल्या विद्यालयातील शिक्षकांची सरांनी भेट घालून दिलेली ऑनलाईन. त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक बोललेले आहेत.
पुन्हा एलकुंचवार सरांचं जे पुस्तक होतं बोली लेजे, त्याचा हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे, जो कही कहीन संवाद एलकुंचवार से, हा हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे. त्याच्यानंतर एलकुंचवार आवरुनंदिगे, कन्नडमध्ये आहे की काय मला हे वाचता येत नाही, याच्यामध्ये सुद्धा कन्नड आहे, याच्यामध्ये अनुवाद झालेला आहे. हे वेगवेगळे अनुवाद झालेले आहेत वेगवेगळ्या विषयावर. मग सर फक्त लिखाण करतात का? नाही, लिखाण तर एवढं केलेलंच आहे. वेगवेगळ्या विषयांवर सर भारतभर सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठांमध्ये विचारवंतांमध्ये सरांचे व्याख्यान सुद्धा होत असतात. आणि मग हे सगळं कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतलेली आहे, समाजाने घेतलेली आहे. म्हणून सरांना भरपूर असे पुरस्कार मिळालेले आहेत. ते पुरस्कार मी काही सांगतो. कोलकाता येथील दैनिक स्टेट्समनचा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार, बघा हा पुरस्कार कुठे दिला गेलाय? कलकत्त्याला. म्हणजे सरांच्या कार्याची ओळख कलकत्त्याला झालेली आहे. लॉरी बेकर यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार. त्यानंतर दिल्ली येथील प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्ट, म्हणजे सरांच्या कार्याची ओळख दिल्लीला झालेली आहे. दिल्ली येथील प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्टचा सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार पुरस्कार. बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार. शासनाचे पुरस्कार सहजासहजी मिळत नाही आणि खात्रीनं सांगतो सरांसारखा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला तर मिळणं अतिशय दुर्मिळ आहे. पण शासन सुद्धा काय करतं, 10 लोकांना पुरस्कार द्यायचा आहे ना, त्यातल्या 2 चांगल्या लोकांना देऊ म्हणजे आपल्याला कोणी ओरडणार नाही, 8 आपल्या सोयीचे देऊ. शासनावर सर मी आरोप करायला जाहीर आपल्या सभागृहामध्ये तरी. त्यानंतर विश्वाचे आर्तला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधनपर पुरस्कार. श्री मराठा ट्रस्टचा न. ची. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार. आणि आता जस्ट 1-1.5-2 महिन्यापूर्वी पृथ्वीचं आख्यान, त्याला महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख पुरस्कार. हे किती पुरस्कार आहेत? हे झाले पुरस्कार. सर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान तर करतात. आपणाला तुमच्या समोर बोलतात म्हणून वाटतं सर आपलेच आहेत, आम्हाला पण भाषण करतात तसंच बाहेर करतात. एवढं सोपं नाही. सर कुठे कुठे भाषण करतात एकच उदाहरण देतो. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ सदस्यांसमोर, म्हणजे ज्यांना आपण आमदार म्हणतो, विधानसभेचे, विधान परिषदेचे, ह्या सगळ्या आमदारांसमोर हवामान बदल, आव्हाने आणि उपाययोजना याच्यावर सरांनी मार्गदर्शन केले. म्हणजे राज्यात कोणी शिल्लक पुन्हा मार्गदर्शनाचं राहिलेलं नाही. बर, सरांचं कार्य बघितलं, दिल्लीने ओळखलं, कलकत्त्याने, महाराष्ट्र शासनाने, भारतभर तर आहेच. पण सर त्यांच्या या कामाच्या निमित्ताने सरांचा जगभर प्रवास होत असतो. पर्यावरण व हवामान विषयक परिषदांसाठी सर अमेरिकेला गेलेले, फ्रान्सला गेलेले, सेनेगल, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ अशा अनेक देशाला सरांनी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, परिसंवादासाठी, चर्चेत भाग घेण्यासाठी सर गेलेले आहेत. आपल्याशी बोलताना सर नेहमी शुद्ध मराठीमध्ये बोलतात. सरांचं इंग्लिश तुम्ही ऐकल्यानंतर थक्क व्हाल. सरांचं इंग्लिशवर सुद्धा तेवढंच प्रभुत्व नाही. सरांनी सगळ्या इंग्लिश पेपरमध्ये लिखाण केलेले आहे. भाषेवर प्रभुत्व आहे. आपणच गडबड काय करतो, मराठी बोलत असताना मला इंग्लिश पण कळतं म्हणून मध्येच नको तिथे एखादा इंग्रजी शब्द वापरतो. समजणारा समजून घेतो की याला मराठी शब्द येत नाही म्हणून इंग्लिश वापरला. म्हणजे आपली धड इंग्लिश नसते ना मराठी नसते. तर भाषा शुद्ध कशा वेगवेगळ्या बोलाव्या हे सरांकडून शिकायला पाहिजे. अधिक परिचय करून देत बसलो तर सर निश्चित उठून जातील. मी परिचय या ठिकाणी थांबवतो. तुमच्यासाठी एकच ओळख सांगतो सरांची. तुम्ही जेव्हा बाहेर कुठे जाल आणि तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलात, लातूरला वगैरे, तर तुम्ही एवढं सांगा की आम्ही अशा शाळेत शिकलो की ज्या शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर सर होते. हे तुमच्यासाठी मोठी गौरवाची बाब राहणार आहे. एवढा मी तुम्हाला परिचय करून देतो. बाकी आपला स्टाफ कधी संपूर्ण उपस्थित राहत नसतो. निरोप या सदीच्या समारंभाला 10वीचे विद्यार्थी सहसा राहतात. पण यावेळी आवर्जून बालवाडीपासून पूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे.
कारण तुम्ही बालवाडीलाही कुणाकडून तरी शिकलात, 5वी 6वीला शिकलात, त्यांच्या समोर वाढलात. मग तुम्हाला सदिच्छा देत असताना त्यांना सुद्धा उपस्थित राहावं वाटणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आपण सगळ्यांना आज सांगितले, म्हणजे तुमच्या बालवाडीच्या शिक्षिका सुद्धा तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी परीक्षेच्या दृष्टीने ज्या काही सूचना आवश्यक असतात, मला माहिती आहे तुमच्या सरांनी त्या दिलेल्याच आहेत. परीक्षा विभाग प्रमुख धनु काळे सर या संदर्भात तुम्हाला नेहमी सांगतात. त्यामध्ये काही मी वेळ अधिक न घालवता तुम्हाला या 10वीच्या परीक्षेसाठी विद्यालयाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्तावित संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या प्रस्तावातून थोडक्यात आम्हाला अतुल सरांचा परिचय करून दिलेला आहे. इयत्ता 10वी वर्गाच्या घेण्यात आलेल्या सराव परीक्षा क्रमांक 3 व 4 मधील 4ही तुकडीतून सर्वप्रथम, सर्व द्वितीय व सर्व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण त्यांचे अभिनंदन कौतुक करतो. सराव परीक्षा क्रमांक 3 सर्वप्रथम चिरंजीव संदेश अरुण सावंत 480 पैकी 467 गुण आहेत. ज्या विद्यार्थ्यांची नावं घेते त्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठाकडे यावं. त्याची टक्केवारी आहे 97.29. त्याला पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात येत आहे. सर्व द्वितीय आहे कुमारी साक्षी सूर्यकांत माने. तिला 480 पैकी 467 गुण आहेत आणि टक्केवारी आहे 96.46. तिला पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात येत आहे. सर्व तृतीय आहे स्वराज शिवराज पाटील 480 पैकी 462 गुण आहेत. त्याला 96.25 टक्केवारी आहे त्याची. सराव परीक्षा क्रमांक 4 सर्वप्रथम आहे चिरंजीव संदेश अरुण सावंत 480 पैकी 464 गुण आहेत. त्याला 96.66 अशी टक्केवारी आहे. सर्व द्वितीय आहे कुमारी सोनाक्षी शंकरराव भोसले 480 पैकी 462 गुण आहेत. तिला 96.25 टक्केवारी आहे. सर्व तृतीय कुमारी जानवी भीमाशंकर गोळेगावे 480 पैकी 460 गुण आहेत. 95.83 टक्केवारी आहे. शालेय परीक्षेसोबतच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिषद यश संपादन केलेले आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षेत इयत्ता 10वी वर्गातील कुमारी स्नेहा नागिशे हिने गोल्ड मेडल मिळवलेले आहे. कुमारी स्नेहा नागिशेचे अभिनंदन करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. स्नेहाला गोल्ड मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन तिचं स्वागत केलं, अभिनंदन केले जात आहे. नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड
या परीक्षेत इयत्ता 10वी वर्गातील चिरंजीव श्रीनिवास अजमेरा, कुमारी सोनाक्षी खाकरे व चिरंजीव प्रतीक जाधव यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे. चिरंजीव श्रीनिवास, कुमारी सोनाक्षी व चिरंजीव प्रतीक यांचे अभिनंदन करण्याची विनंती मी मान्यवरांना करते. चिरंजीव श्रीनिवास यांना गोल्ड मेडल, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. चिरंजीव प्रतीक गोल्ड मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्याचा गौरव होत आहे. कुमारी सोनाक्षी गोल्ड मेडल, प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात येत आहे. मान्यवरांचे आभार व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. विद्यालयाच्या प्रथेप्रमाणे सन 2023-24 या वर्षाचा अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दोघांना देण्यात येणार आहे. चिरंजीव श्रीनिवास ईश्वर प्रसाद अजमेरा याला अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती मी आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री योगेश्वरांना व इतर मान्यवरांना करते. स्त्रीच्या माता पिता पालकांनाही व्यासपीठावर आमंत्रित करते. स्त्रीच्या सन्मान चिन्हाचे वाचन करण्याची विनंती मी योगेश कुलकर्णी सरांना करते. स्त्रीला सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व बुके देऊन सन्मानित करण्यात येत आहे. स्त्रीच्या माता पिता पालकांनाही बुके देऊन सन्मानित करण्यात येत आहे. स्त्रीच्या सन्मान चिन्हाचे वाचन सहकारी बंधू योगेश कुलकर्णी सर करत आहेत. चिरंजीव श्रीनिवास ईश्वर प्रसाद अजमेरा, इयत्ता 10वी, अभिनव मानव विकास संस्थेचा शैक्षणिक वर्ष 2023-24 चा अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करताना आम्हास अतिशय अभिमान वाटत आहे. जीवन हे स्वयंभू व स्वयंसिद्ध असते. ते मार्कावर अवलंबून राहत नाही. त्यात व्यक्तिगत परिश्रमाचा व तपाचा भाग तेवढाच मोठा असतो. ज्ञानपिपासू वृत्तीमुळे तू इयत्ता 3री ज्युनियर IAS MTS, इयत्ता 4थी MTS IMO, इयत्ता 6वी होमे बाबा बाल वैज्ञानिक, इयत्ता 9वी 10वी IMO NSO आणि विभागीय मॅथ क्विज, जयक्रांती टॅलेंट हंट टेस्ट अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये तू नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इयत्ता 5वी व 8वी मध्येही तू शिष्यवृत्तीधारक ठरला आहेस. अभ्यासाबरोबर खेळांमध्ये सुद्धा तू उत्तम यश संपादन केले आहेस. किक बॉक्सिंग मध्ये राज्यात सुवर्ण पदक
व राष्ट्रीय पातळीवर 9वा ठरला आहेस. वुशू क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात सुवर्ण पदक आणि विभागात निवड झाली आहे. एकाग्रता, महत्वाकांक्षा, विनम्रता, शिस्तप्रियता, वाचनाची प्रचंड आवड, ध्येयनिष्ठा ही तुझी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच तुला अभिनव गुणवंत पुरस्कार देण्यासाठी आम्ही प्रवृत्त झालो आहोत. तुझी भावी वाटचाल उज्ज्वल हो, विद्यालयाकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. दुसरा पुरस्कार कुमारी जानवी भीमाशंकर कोळगावे, पण तिच्या सन्मान पत्राचे वाचन करण्याची विनंती मी माझ्या सहकारी भगिनी सौ उत्तरा शरकर मॅडम यांना करते. कुमारी जानवी भीमाशंकर बोळेगावे, इयत्ता 10वी. अभिनव मानव विकास संस्थेचा शैक्षणिक वर्ष 2023-24 चा अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद वाटत आहे. विद्यार्थी जीवन ही आत्मविकासाची साधना असते. तू देखील अगदी लहान वर्गापासून प्रथम क्रमांक कधीही सोडला नाहीस. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. संपन्न आयुष्यासाठी कला गुणांचा विकास होणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तू चित्रकला, नृत्य, अभिनय, अभिवाचन, नाटक, वक्तृत्व, सुभाषित पाठांतर अशा विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. मेडली या मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. जाहिरातीमध्येही काम केले आहे. उत्तम सूत्रसंचालन करण्यात तुझा हातखंडा आहे. सुंदर हस्ताक्षर हा तुझा दागिना आहे. तुझ्या ठायी असलेली विनम्रता, साहचर्य वृत्ती, शिस्तप्रियता, गुरुजनांप्रती आदर हे तुझे गुण तुला अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्हास प्रवृत्त करत आहेत. ज्ञान साधनेबरोबर विविध कलांमध्येही तुझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी या सदिच्छेसह तुला विद्यालयाकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कुमारी जानवी भीमाशंकर बोळेगावे हिला अभिनव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. तिच्या माता पिता पालकांनाही व्यासपीठावर आमंत्रित करते. मान्यवरांना तिला सन्मानित करण्याची विनंती करते. दोस्त आहे. अरे ही कशी काय जानवीला सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन तिचा सन्मान केला जात आहे. पाहिजे होती की नाही ऑलराऊंडर ते ठेवून टाकायचं. ते छोटीला दे. माता पिता पालकांनाही गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मान्यवरांचे आभार व धन्यवाद. श्रीनिवास व जानवी यांचे अभिनंदन व कौतुक. नाटकात खूप छान काम सगळ्यांना आवडलेलं काम आहे हिचं. आजच्या या सदिच्छा समारंभाप्रसंगी इयत्ता 10वी वर्गातील
काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रथम चिरंजीव अजमेरा श्रीनिवास यास मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या वर्गमित्रांनो, या ज्ञान मंदिराच्या वटवृक्षाखाली 12 वर्षे विसावलेला एक पक्षी आज आपल्या समोर निरोप घेण्यासाठी थांबलेला आहे. वाटले नाही कधी मला हे घरटे सोडून जावे लागेल, वाटले नाही मला कधी हे घरटे सोडून जावे लागेल. प्रेमाने भरलेल्या शाळेला एक दिवस निरोप द्यावा लागेल. आज सर्वच विद्यार्थ्यांची स्थिती काही अशीच झाली असेल. 12 वर्षांपूर्वी माझ्या या विद्यालयात आगमन झाले. ज्याप्रमाणे मूर्तिकार ओबडधोबड दगडाला एक सुंदर शिल्पात तयार करतो, ज्याप्रमाणे कुंभार एका मातीच्या गोळ्याला सुंदर मडक्यात परिवर्तित करतो, त्याचप्रमाणे येथील शिक्षकांनी मला घडवले. येथील गुरुजनांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले. अभ्यासासोबतच कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली. 21व्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले. शाळेच्या पहिल्या दिवशीची भीती नाहीशी होऊन त्याचे धाडसात रूपांतर करण्याचे काम येथील शिक्षकांनी केले. त्याच धाडसाच्या बळावर मी यशाची शिखरे सर केली. शाळेतील स्नेह संमेलन, व्याख्यान तसेच विज्ञान प्रदर्शनातून आमचे व्यक्तिमत्व फुलले, त्यातून आमचे आयुष्य फुलले. शाळेतील विज्ञानातून जगाचे विज्ञान कळाले, गणितातून आयुष्याचे कोडे सुटले, तर मराठीतून संस्कृतीचे मूल्य पटले. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, तूच आमची जन्मदात्री, आम्ही तुझेच पाखरे. देवनी बळपंखांना तू करीते प्रतिपाळा, सर्वाहून निराळी अशी ही माझी शाळा, अशी ही माझी शाळा. अशा या शाळेने मला फक्त अभ्यासाचे विषयच न शिकवता जगावे कसे हे शिकवले. मी खात्री देतो की या शाळेबाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी आज हेच म्हणत असेल, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. 10वीचं वर्ष कसं गेलं हे कळालंच नाही मला, 10वीचं वर्ष कसं गेलं हे कळालंच नाही मला. पण सर, आज जातोय, उद्या परत येईन. तुमच्या विचारांचा ठेवा सदैव सोबत ठेवेन, आणि यशाचे शिखर सर करून फक्त तुमचंच नाव घेईन, फक्त तुमचंच नाव घेईन. मला येथे माझे मनोगत मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. कुमारी बोळेगावी जान्हवीजीस मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम मी शाळेचे आभार मानते की त्यांनी मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान केला. खरं तर या पुरस्काराच्या मानकरी माझे सर्व शिक्षक आहेत, कारण की त्यांच्यामुळेच मी या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, उपस्थित प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, खरं तर शाळा या 2च अक्षरी शब्दामध्ये कितीतरी गोष्टी सामावल्या आहेत. याच शाळेत पहिल्या दिवशी रडत रडत आलेले आपण सर्व आणि आता शाळा सोडण्याच्या वेळी घरीवरून जात आहोत. का हा असा बदल? मित्रांनो, या 10 वर्षात शाळेने आपल्या पंखामध्ये बळ दिलाय, आकाशात झेप घेण्याची ताकद दिली आहे. अहो, आईला सोडून जात असताना जी भावना मनामध्ये येते तीच भावना आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये येत आहे.
शाळा ही आईशी एकरूप आहे. स्कूल इज कॉन्ग्रुएंट टू द मदर, नॉट सिमिलर. आईप्रमाणे शाळा ही आपल्याला संस्कार, जीवनातील मूल्य शिकवते. कसं जगावं, कसं बोलावं, कसं राहावं आणि कसं वागावं हे शाळा शिकवते. आता तुम्हीच बघा, आपण सर्व नवीन नवीन जेव्हा या शाळेत आलो तेव्हा शाळा हा खूपच बोर प्रकार आहे. कंटाळवाना अभ्यास करण्याचं ठिकाण म्हणजे शाळा, अशी आपली व्याख्या होती. पण आपण एक कविताही म्हणायची, रविवार आमच्या आवडीचा. पण आता हाच रविवार कधी कधी नावडीचा होऊन गेला, कोणाला कळलंच नाही. ही 10 वर्षे कशी सरली आपल्याला कोणाला कळलीच नाही. ही घरट्यातली पाखरं कधी मोठी झाली घरट्यालाही कळलं नाही. लहान लहान इवलीशी पाखरं रडायला लागली की घरट्याचाच आधार असायचा. घरट्याच्या मऊ खुशीत खेळत खेळत कसे हे 10 वर्ष सरले कळलेच नाही. पण आता हा निरोप घेताना मात्र मन आठवणींनी भरून आले. शाळेचं मैदान, वर्ग, बाग, फळा, खिडकी, डब्बा, सभागृह, स्नेह संमेलन, या सर्व गोष्टी सगळ्यांना आठवत आहेत. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की हा प्रवास एक दिवस संपायलाही लागेल. उद्यापासून शाळेची घंटा वाजणार नाही. जो गणवेश रोज आपण घालायचो तो आता कपाटातच पडून राहील. उद्यापासून सर्वजण आपापल्या मार्गाने जातील. उद्यापासून हे मौज मस्जिदचे दिवस टिकणार नाही. उद्यापासून हे वर्गाचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतील. ती जागा जिथे आम्हाला यायला कधी आवडलीच नाही, पण आज मात्र या जागेवरून पाय निघत नाहीये. आमच्या आधी कोणीतरी या जागेवर बसायचं आणि आमच्या नंतरही कोणी येऊन बसेल, पण मनापासून ही जागा तर नेहमी आमचीच राहील. मामा मावशींनी आजपर्यंत मला खूप मदत केली. मला माझ्या शिक्षकांनी या 10 वर्षाच्या प्रवासात खूप साथ दिली. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. या छोट्याशा नावेला पुढे ढकलण्यासाठी या शाळेने मला मदत केली. या शाळेने दिलेली भावंडे, माझे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत माझी जोडली गेलेली नाळ न तुटणारी आहे. सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी भांडणे व्हायची, पण नंतर सगळं ठीक असायचं. ते बेंचला कान लावून वाजवणं, आपला बेंच खराब होऊ नये म्हणून मागच्या बेंचवर डबा खाणं, शनिवारच्या दिवशी भेळ करणं, खेळाच्या तासातली मज्जा, शाळेच्या गल्लीतलं दुकानातलं खाऊ. शनिवारच्या दिवशी भेळ करणं, खेळाच्या तासातली मज्जा, शाळेच्या गल्लीतल्या दुकानातला खाऊ, या सर्व गोष्टींची खूप आठवण येणार आहे. आता कॉलेजचं नवीन आयुष्य, नवीन मित्रमैत्रीण, नवीन शिक्षक, सगळं बदलेल. वेशभूषा, केशभूषा सगळं बदललेलं, सगळं आपल्या मर्जीचं आयुष्य. सगळं आपल्या मर्जीचं आयुष्य. किती लेक्चर करायचे, कितीला जायचं, सगळं आपल्या मनावर, कोणी विचारणारही नसतं. मग तेव्हा आपल्याला आपल्या शिक्षकांची आठवण येईल. तिथे खरंच शाळेचं महत्व समजेल. आजपर्यंत शाळेने आपल्याला खूप काही दिले. शाळेने नेहमीच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केला, विविध उपक्रम घेतले. त्यामध्ये अतुल देऊळगावकर सरांनी आयोजित केलेल्या आरोग्यभान या प्रशिक्षणामुळेही खूप आम्हाला मदत झाली. वक्तृत्व स्पर्धा, गायन वादन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा, विविध कला गुणदर्शन स्पर्धा, अनेक क्रीडा स्पर्धा, या सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होतो. शाळेच्या या प्रयत्नामुळे माझ्यामध्ये स्टेज करेज निर्माण झालं. खरंच शाळेचे खूप आभार. खरं तर आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. शाळेच्या या शेवटच्या दिनी डोळ्यात आले पाणी. आठवू लागल्या शाळेतल्या त्या अविस्मरणीय आठवणी. आठवू लागले पिकनिकचे मजेशीर किस्से आणि रिसेस मधल्या पिंगा मस्तीतल्या त्या गमती जमती. शाळा सोडतं याची नक्कीच खंत आहे म्हणे,
पण तुमच्यासारखे जिवलग मित्र कायमच राहतील ध्यानी. यशाची शिखरे गाठण्यासाठी या शाळेने खूप काही शिकवले. याच शिक्षकांनी आम्हाला कलेने घडवले. संस्काराची तुमच्या आम्हाला मिळाली आहे शिदोरी. ध्येयाकडे वाटचाल करताना नक्कीच येईल ती आमच्या कामी. बघता बघता हे 10 वर्ष कसे गेले काहीच नाही कळलं. खरंच की राव आता आपलं स्कूल लाईफ संपलं. खरंच की राव आता आपलं स्कूल लाईफ संपलं. धन्यवाद. धन्यवाद जानवी. चिरंजीव जाधव प्रतिज्ञास आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सुरवंटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू. नवे जग नवी आशा शोध घेण्याची जबरवंशा. या शाळेने लावले वळत त्यावर चढू यशाची चढत. गुरु शिष्यांचे माहेरगत शाळा विद्येचे मन. नमस्कार. येथे उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण येथे का जमलो आहोत हे तर सर्वांनाच माहित आहे. कदाचित आपण सर्व अशा प्रकारे एकत्र जमण्याचा हा शेवटचाच योग आहे. कारण यानंतर शाळा हे एकमेव स्टेशन सोडून प्रत्येक जण वेगवेगळ्या गाडीने वेगवेगळ्या स्टेशनला जाईल. आज जणू हा 10 वर्षांचा प्रवास अंताला येईल. आणि या 10 वर्षात मी या स्टेशनवर काय अनुभव घेतले हेच आपल्याला सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. आज या ठिकाणी बरेच जण वेगवेगळ्या भावनांनी एकत्र आले. काही जण शाळा व मित्रांपासून दूर होण्याच्या दुःखात असतील, तर काही जण शाळा संपली या आनंदातही असतील. परंतु आज आपण सर्वजण या शाळेतून काही आठवणी घेऊन जाणार आहोत. या आठवणी सर्वांसाठी विशेष असतील. आपल्याला जरी शाळेचा पहिला दिवस नाही आठवला तरी आजचा हा शेवटचा दिवस आपण सर्वजण नक्की ध्यानात ठेवू. आठवतो का तो दिवस जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या मित्रांना भेटलो? नाही ना. पण आज आपल्या मित्रांपासून आणि शिक्षकांपासून आणि शाळा या जणू दुसऱ्या घरापासून वेगळं होताना क्षण आपण सर्वजण आयुष्यभर ध्यानात ठेवू. शाळेचे दिवस जणू आपल्यासाठी सोन्याचे क्षण. मित्रांसोबत गप्पा मारणे, मैदानावर खेळणे, आनंदाने एकत्र अभ्यास करणे, वर्गात शिक्षक शिकवताना मागे बसून गप्पा मारणे आणि जेवताना एकमेकाच्या डब्यात पाहणे, हे क्षण आयुष्यात पुन्हा भेटतील न भेटतील. लहान वयातील तो निखळ आणि निस्वार्थ खोडकरपणा, स्वार्थहीन मैत्री व प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा ही जणू आता संपत झाली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जिथे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे शाळा संपण्याची घंटा. एकदा वाजली की आपण सर्वजण दप्तर घेऊन पळत सुटतो. या प्रवासात आपले सहप्रवासी म्हणजे आपले मित्र, ज्यांच्यासोबत आपण हा 10 वर्षांचा प्रवास पूर्ण केला, ज्यांच्या सोबतीमुळे कळलेच नाही की कधी 10वी आली आणि कधी निघून गेली. संगतीचा मानवावर काय परिणाम होतो हे तर सांगण्याची गरज मला वाटत नाही. लहानपणापासूनच चांगले मित्र मला या शाळेत भेटले, त्यामुळे माझ्या सर्वांगीण विकासाला ते भागी पडले हे म्हणण्यात हरकत नाही. यापुढेही आयुष्यभर आपले मित्र आपल्या सोबत राहावे ही अशी इथे बसलेल्यांची प्रत्येकाची इच्छा असेल. परंतु यापुढे आपल्याला नवीन मित्र भेटतील, नवीन मैत्रीण भेटतील, पण या शाळेतील मित्रांना विसरणं ही अशक्य गोष्ट आहे. या प्रवासात आम्हाला मार्गदर्शक म्हणून लागले असे आमचे शिक्षक वृंद. अगदी 1ली 2री पासून ते 10वीच्या शेवटपर्यंत प्रत्येक शिक्षकांनी मला पाठिंबा दिला. अभ्यास असो, शालेय अभ्यास असो की स्पर्धा परीक्षा, सर्वांनी मला मार्गदर्शन केले. माझ्यातील अर्जुनाला याप्रमाणे कृष्णासारखे मार्गदर्शन करणारे शिक्षक मला या शाळेत भेटले, त्यामुळे मी त्या शिक्षकांचा सदैव ऋणी राहील. या शाळेने मला भरपूर काही दिले. जेव्हा स्पर्धा परीक्षा काय असतात हे मला ठाऊक नव्हतं, त्यावेळी शाळेनेच मला त्यांची ओळख घालून दिली. ऑलिम्पियाड असो व इतर स्पर्धा परीक्षा जसे स्कॉलरशिप आणि होम बाबा, या सर्व स्पर्धा परीक्षांना मी या शाळेतूनच सहभागी झालो. माझा सर्वांगीण विकास या शाळेतच झाला आणि या शाळेतच मला भेटल्या त्या मोलाच्या आठवणी. या शाळेतच मला माझे मित्र भेटले आणि या सर्वांमुळे मी या शाळेचा सदैव ऋणी राहील. आता मी माझे बोलणे थांबून आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी आपल्या 10 वर्षांमध्ये घालवलेल्या आठवणी काव्य रूपामध्ये मांडलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अतुल देवकर सरांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्रांनो, आत्ता प्रतीक बोलला ना तेव्हा मला माझ्या राजस्थान शाळेचा निरोप समारंभ आठवला, पण आपल्या सरांनी त्याला सदिच्छा समारंभ म्हणले ही खूप चांगली गोष्ट आहे, असे शब्द बदल करायला पाहिजे. तर हा जसं मांडला ना तसं आता
इथं पहिल्या बाकावरचे मुलं किती आहेत? हात वर करा बरं. पहिल्या बाकावर बसणारे. बर, कळलं. पाठीमागच्या बाकावर बसणारे हात वर करा. हे खरे गबरू आहे. पाठीमागच्या बाकावर बसणाऱ्यांना जग कळत असतं. शपथ सांगतो. काय हे टेन्शन पहिला नंबर, दुसरा नंबर मेडिकल इंजिनिअरिंग, पहिल्या बाकावरचे दुसऱ्या बाकावरची करते. पाठीमाग बसणारे इतके निरपेक्ष खरे तत्वज्ञ आध्यात्मिक कोण असतात तर पाठीमागच्या बाकावर. का म्हणा तुम्हाला सांगतो ना कारण काय. कारण ते शिक्षक, आई वडील, मित्र मैत्रीण सगळ्यांना नाव ठेवू शकतात एकाच वेळेला. त्याने काय निशाण लागून गेलं का असं असते. हे हा जो गुण आहे त्या गुणाला पुढे कसं न्यायचं ह्याच्यात गंमत असते. तो जो गुण खूप छान पद्धतीने नेला तर त्यातनं उत्कृष्ट कादंबरीकार होऊ शकतो, उत्कृष्ट चित्रपटकार होऊ शकतो किंवा उत्कृष्ट वैज्ञानिक होऊ शकतो. तो गुण काय हे बघा, फक्त एवढंच मला सांगायचं. उत्तम गुण आहे. पहिला भाग, पाठीमागचा भाग नंतर सगळे मिटून जातात. पण त्यावेळेला जी आपल्याला मजा येत असते शाळेमध्ये. आता शाळा म्हणजे काय, ह्या भिंती वगैरे आहेत सगळं, पण इथल्या मावश्या, हे मामा, हे शिक्षक, हे कितीतरी मुलांना एकाला प्रेम माया लावतात. ते तुम्हाला समजलेलं आहे. आपल्या माणसाचा सगळ्यात चांगला गुण काय असायला पाहिजे माहितीये का? कृतज्ञता. जी तुम्ही दाखवताय ती अशीच जपून ठेवा. आपल्याला कोणी काही दिलं ना तर खूप कृतज्ञता वाटली पाहिजे त्याच्याबद्दल. अरे आम्हाला हे मनोभावे दिलं. आणि शाळेमध्ये हे निरपेक्ष भावनेनं तुम्हाला मिळत असतं, ज्याची तुम्ही एक झलक दाखवली की कोणाकोणाला काय मिळालेलं आहे. पण ती पण खूप गंमत आहे. इतकी सुंदर देवाणघेवाण नंतर कुठंही होत नाही. मित्रांमधली, मैत्रिणींमधली, शिक्षक, मावश्या, मामा यांच्यातली जी देवाणघेवाण आहे ना ती निरपेक्ष असते शाळेमध्ये. म्हणून शाळा आपल्या मनात कायम असते. ती जी बाक आहे, जागा आहे, डबा खायच्या, आता जान्हवीने सांगितलं त्याप्रमाणे ह्या ज्या आठवणी आहेत, नंतर आपल्याला यातनं काय मिळालं आपल्याला सतत प्रश्न पडले पाहिजेत, लक्षात घ्या. आणि त्या प्रश्न चांगले पडले पाहिजेत आणि त्याचा शोध आपणच घेतला पाहिजे, तर आपण कुठेही जाऊ शकतो. आता या वेळेला विचारतात सहानपणे तुला काय व्हायचंय. खरं तर आपल्याला काही कळत नसतं. उगी काहीतरी म्हणतो मला IIT व्हायचंय, IAS व्हायचंय, मेडिकल व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. हे का म्हणतो? खरंच आपल्याला आवडत असतं का जाहिराती बघून, का प्रसिद्धी बघून, का पैसा बघून, याचा नंतर विचार करावा. काहीही व्हावं, ज्यात जाईल त्यात मी मन लावून जीव ओतून काम केलं ना तर यश वगैरे जे काय म्हणतो ते येतच असतं. त्यात काही अवघड नसतं एवढा विषय. कारण बघा कुठल्याही व्यवसायामध्ये म्हणजे डॉक्टर समजा लातूरमध्ये 1000 आहेत, त्यातले नाव घेण्यासारखे डॉक्टर किती असतात माहिती आहेत तुम्हाला? इंजिनियर किती असतात, वैज्ञानिक किती असतात, आणि त्यामध्ये आपण नेमकं काय करायचं. तर एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुम्ही तुमच्यापैकी एक कोणीतरी विद्यार्थी असं गृहीत करा. वडील डॉक्टर आहेत आणि वडिलांचं लवकर निधन झालं. मग काकांनी सांभाळायला काकाकडे गेले सगळेजण सांभाळायला. काका पण डॉक्टर आणि तो त्या मुलाला सांगतोय अरे तू एवढा हुशार आहेस तर तू मेडिकलला गेलं पाहिजे. नाही म्हणते, नाही जाणार असं म्हणू शकेल कोणी? म्हणता येईल का तुमच्यापैकी कोणाला? कारण मला माझी आवड कळली आहे असं तो 12वीत असताना सांगत होता आणि मला नाही जायचं मेडिकलला. मग कुठे जायचंय? मला शेती विज्ञान ऍग्रिकल्चर सायन्स शिकायचं असं म्हणलं. आणि झाला BSc ऍग्रिकल्चर. BSc ऍग्रिकल्चर झाल्यावर बरोबरचे म्हणले अरे ते IAS ची परीक्षा, IPS ची परीक्षा दिली भारी असते, मोठा कुठेतरी कलेक्टर होशील, IPS होशील. त्याच्या मनात नाहीये, देऊन टाकू परीक्षा. झाला IPS ला सिलेक्शन, IAS ला सिलेक्शन, जात नाही म्हणला. काय म्हणाला अशा वेळा पोराला तुम्ही? हा येडे म्हणाल ना, म्हणाल ना मोठ्या ना.
येड आहे ना, येड आहे का नाही? त्यानं मास्टर्स केलं, PhD ला गेला, अमेरिकेमध्ये PhD केलं जेनेटिक सायन्स मध्ये. जेनेटिक सायन्स मध्ये PhD केलं, तिथं नोकरी लागली, अर्ज न करता नोकरी लागली आणि तिथं पगार होता दर महिन्याला 2.5 लाख रुपये. 1300 रुपयाच्या नोकरीवर भारतात आला. त्याचं नाव भारतरत्न मोणकुंभू सांबशिवन स्वामीनाथन. असं येडेपण असावं लागतंय. नाहीतर समजा तो तिथंच राहिला असता तर त्याला नोबेल मिळालं असतं. असे कित्येक वैज्ञानिक आहेत. IIT ज्यांना व्हायचं त्यांनी व्हा जरूर, काही म्हणणं नाही. नंतर पुढे काय करणार तुम्ही? आपल्याकडचे IIT केलेले 90% मुलं ज्यांच्यावर आपलं सरकार खूप खर्च करतं ते सगळे परदेशात जाऊन बसतात. काय करायचं? आपल्याकडचं सुधारणार कधी वातावरण, आजूबाजूला काय ते तुमच्या ज्ञानाचा उपयोग. सगळ्यांना ज्ञान असतं उत्तम, हे लक्षात घ्या. कोणालाही कमी नसतं. पहिला आलेला जितका हुशार असतो तितकाच ज्याचा पहिला आला नाही तो, आणि पाठीमागे जे पडलेले कारण त्यांनी नीट लक्ष दिलेलं नाही, एवढंच आहे. हा मेंदूशास्त्रातला सिद्धांत लक्षात ठेवा. सगळ्यांना बुद्धी सारखी असते. आपण कुठं खर्च करतो? आपण सेल्फी मध्ये करतो का लाईक मिळवण्यात करतो का दुसऱ्यांना नावं ठेवण्यात करतो का त्याचं लय पुढे गेलं म्हणून आपण स्वतःला वाईट वाटून घेतो का मी माझ्याकडेच लक्ष देतो? त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कदाचित कळायला वेळ लागेल, कदाचित लवकर कळेल, पण तिथं गेल्यानंतर काय करायचं? तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. शाळेत कधीही न गेलेला मुलगा, शाळेतच गेला नाही आणि तो साहित्य जगतात प्रचंड म्हणजे कामगिरी करू शकतो, गायन क्षेत्रात प्रचंड कामगिरी करू शकतो. त्याचं नाव आहे शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली, म्हणजे पंडित कुमार गंधर्व. शाळेची पायरीच शिकले नाही, पण संगीत क्षेत्रात क्रांतिकारक काम केलं. कारण ते म्हणले की मी काय मानत होतो, मला भेटणारा प्रत्येक माणूस शिकवणार आहे. कल्पना करा काय पद्धतीने, म्हणजे ते उत्तम. लहानपणी 9व्या वर्षी तर ते गायला लागले तर देशात कार्यक्रम सुरू झाले. 12व्या वर्षी आकाशवाणी इंडियन न्यूज रील मध्ये त्यांची गाणी झालेली होती, इतकं त्यांचं नाव होतं. आणि मग त्यांना मुंबईला नेलं. सुळेभावी नावाचं गाव बेळगाव जवळचं, तिथला हा छोटा मुलगा मुंबईला गेला, आई वडिलांना सोडून राहायला लागला. कानडीशिवाय भाषा येत नाही. एकीकडे भाषा शिकायची, संगीत शिकायचं आणि नंतर जे शिकायचं ते इतकं पक्क शिकायचं असं समजून गाणं उत्तम सुरू झालं. आणि इतक्या मोठ्यानं ताना घ्यायचे, ताण घेताना अशी भव्य ताण की भिंती हादरायला पाहिजेत अशा ताण. आणि त्यांचे गुरु सांगत होते की असं करू नकोस. आणि परिणाम झाला, एकाएकी गाताना ते कोसळले आणि त्यावेळेला त्यांना TB झालाय म्हणून कळलं. TB क्षय. तेव्हा औषधं नव्हते. मग त्यांना सांगितलं की तू देवासला जाऊन राहा, थंड हवेचं ठिकाण त्यातल्या त्यात इंदोर जवळचं, तिथं जाऊन राहिले. सगळ्यांना वाटत होतं की हा जाणार आणि तो गेला नाही. ते सांगायचे मी जाणार नाही, मी गाणं ऐकवणार. हे कसं? तर त्यांनी नंतर काय म्हटलं माहितीये का, मृत्यू हा माझा गुरु होता. कसा? तर ते पडलेले, वळता येत नव्हतं, थुंकताना वळता येत नव्हतं, इतके अशक्त. तर ते असं पडल्या पडल्या बघायचे, चिमणी येते, चिवचिव करते, घरटं बांधते. एवढी चिमणी, त्यांनी नंतर म्हटले, एवढी चिमणी, तिचा आवाज केवढा मोठा आहे, तिचं फुफ्फुस केवढा असेल, माझं तर एवढं मोठं आहे. ते डॉक्टरला म्हणले मला थोडं बरं वाटलं तरी मी गाऊन दाखवतो. 6 वर्ष गाण्याची बंदी होती. काय केलं असेल त्या काळात? अंतरुणावर पडू नये, रस्त्यावरनं जाणारं गाणं ऐकायचे. एक भिकारी, लक्षात घ्या, आपण असं करू का? फक्त दरवेळेला मी काय करेन असा विचार करायचा. भिकारी भजन म्हणत जात होता. त्याने ऐकलं, अरे म्हणले काहीतरी वेगळं भजन आहे. त्याला म्हणले इकडं बोलायला होतं, म्हणले भजन. तो कबीराचं भजन गात होता. अरे म्हणले तुझं भजन खूप छान आहे. तो म्हणला आमच्या भागात सगळे म्हणतात.
त्यांना बोलवायचं, भजन ऐकायचं, त्या भजनाचा अर्थ समजून घ्यायचा. म्हणजे आपल्याकडे जे हिंदी बंदिशी भजन आहेत ना, ते हिंदीतल्या किती भाषातले बघा, मैथिली, अवधी, ब्रज, या सगळ्या भाषांचा त्यांनी अभ्यास आजारपणात करून घेतलेला आहे. एकदा असंच पुंगीवाला गारुडी चालला होता, गारुडी रस्त्यावर, दारू प्यालेला होता, पण पुंगी छान वाजवत होता. त्याला बोलवलं, वाजव म्हणले पुंगी. त्याच्यातनं त्यांनी एक राग निर्माण केला, अहि मोहिनी नावाचा राग आहे. म्हणजे काय, कोणीही मला शिकू शकतो. आदिवासी बायका त्या भागात माळव्यात खूप आहेत, त्यांची राजस्थानी गीतं आणि राजस्थानी भाषेतले खूप चांगली गीतं तिकडे गात होते, कारण तो असा मध्य प्रदेश माळव्याचा भाग आहे. ते ऐकलं, महिलांची गाणी. आता करायचं काय, आपल्याला समजणार कसं. त्यांच्या पत्नी या तिथं शाळेमध्ये शिकवत होत्या, त्यांना ते पाठवायची की त्या बायका ज्या गाणं म्हणतात ना त्याचे शब्द लिहून आण. आणि मग त्यातनं हे कुमार गंधर्वनं सिद्ध करून दाखवलं, लोकसंगीतातनं शास्त्रीय संगीताचा जन्म झालेला आहे आजारपणात. आणि त्या आजारपणातच निसर्गाकडे बारकाईने बघायला लागलेले. चैत्र ऋतू कसा आहे, म्हणजे उन्हाळा कसा, पावसाळा कसा, हिवाळा कसा, वसंत ऋतू कसा, वर्षा ऋतू कशी, आणि त्याच्यावरची जी काही त्यांनी हे केलेले तयार, बंदिशी तयार केल्या, त्यामुळे ऋतुसंगीत तयार झालं. आणि मग त्यांना आजारातनं उठल्यानंतर कोणीतरी असं विचारलं, पंडितजी तुमचे वर्ष वाया गेले ना 4? ते म्हणले अजिबात नाही. मी जर खऱ्या अर्थानं आजारी पडलो नसतो तर मी आहे त्या जगात रमलो असतो. प्रसिद्धी स्तुतीत कधीही न रमलेला माणूस. ते म्हणले स्तुतीतनं काही मिळत नाही. कोणी म्हणलं अरे वा फार छान, हा मग ठीक आहे मी पुढे जातो. स्तुती ऐकणं, लक्षात ठेवा, आपल्याला तारीफ करणारे मित्र नको. कोणीतरी मित्र असं सांगायला पाहिजे, हे तुझं चुकतंय बरं का, हा जरा नीट विचार कर, असं सांगणारे मित्र मैत्रिणी पाहिजेत. तर ते आवडले नाहीत कुठे. आणि त्यामुळे संगीत क्षेत्रातील क्रांतिकारक म्हटले त्यांना. आता हे मी उदाहरण का सांगितलं, म्हणजे इतकी विपरीत परिस्थिती असताना आपण काय करतो. आपण स्वतःला दररोज काय म्हटलं पाहिजे, हा काय नशीबवान आहे मी, मला मेंदू आहे, काम करतोय, हात आहे, पाय आहे, 5 इंद्रिय आहेत, त्याचा मला उपयोग तर करू दे. आपल्या मेंदूचा आपण उपयोग किती करतो. आईन्स्टाईन 5% करत होता म्हणे, आपण किती करतो ह्याचा विचार करा. आणि त्यामुळं जर तुम्ही इथून पुढे कुठल्याही क्षेत्रात जाल, मेडिकल, इंजिनिअरिंग, सायन्स, IT, काय जे असेल, वकील, एक मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःचा काहीतरी छंद पाहिजे. तुम्ही पैसे बनवणारं मशीन होऊ नका. आता पश्चाताप पावतात अनेक IT इंजिनियर, सांगतो तुम्हाला मी. प्रचंड डिप्रेशनच्या खाईमध्ये गेलेले, मनोरुग्ण झालेले, मनोरुग्ण होणारे IT इंजिनियर्स, कारण कॉम्प्युटर शिवाय त्यांना आयुष्य नाहीये. त्यांना कोणाशी बोलता येत नाही, संवाद साधता येत नाही, भावना नीट व्यक्त करता येत नाही. असे IT इंजिनियर्स काय कामाचे, असा प्रश्न आता त्यांनाच विचारला जातो. आणि हे का, कारण विज्ञाना एवढीच कला महत्वाची आहे. विज्ञान तुम्हाला शिकवतो, कॉमर्स तुम्हाला शिकवेल, तुम्ही पैसे कमाल, पण माझ्या आयुष्याची गुणवत्ता नेमकी किती आहे ती कशी कळणार आहे. हे मला माझी भाषा चांगलीच असली पाहिजे. माझी मराठी भाषा आहे, तर तुकारामांनी काय लिहिलं, मर्ढेकरांनी काय लिहिलं, विंदाकरांनी, मला माहिती असलं पाहिजे, कारण त्यानं मी समृद्ध होतो हे लक्षात घ्या. तुम्ही त्याला दूर ठेवून, हे कोणतीही गोष्ट किरकोळ नाहीये. मी कुमार गंधर्वचं उदाहरण का सांगितलं, प्रत्येक गोष्ट मला, प्रत्येक क्षण मला शिकू शकतो. शिवाजी महाराज काय म्हणायचे, मला कोणीही शिकवतं, किल्ला कुठं पाहिजे, तोफ कशी पाहिजे, हे शिकत होते. ते कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणती झाडं लावली पाहिजेत. आज्ञापत्रांमध्ये त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला कल्पना आहे ना. तुम्हाला आज्ञापत्र कधी होती का अभ्यासाला, शिवाजी महाराजांची आज्ञापत्र होती का कधी वाचा. त्यांनी असं म्हटलंय सैनिकांना असं सांगितलंय की रात्री झोपताना नीट तुमची पणती ठेवा. ती पणतीची जी वात आहे, रात्री तुम्ही झोपलात, उंदीर आला तर उंदीर पणतीला धक्का मारेल, ती पणती खाली पडेल, त्यामुळे आग लागेल आणि धान्याची नासाडी होईल आणि लोक म्हणतील की हे सैनिक आपले शत्रू आहेत.
इतकी काळजी घ्यायला शिवाजी महाराजांनी पत्रातून सांगितलं होतं, म्हणून ते रयतेचे राजा होते. हे नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून काही होत नाही. त्यातनं मी काय शिकणार आहे असा विचार करायला लागतो. हे प्रत्येकाला म्हणजे आत्मसात करता येऊ शकतं. मला काय, मला आजचा दिवस कालच्या पेक्षा छान जाईल का? आणि छान जाताना तुम्हाला एक सांगतो, आनंदाच्या गोष्टी आहेत ना त्या फुकट मिळतात, विकत काहीच मिळत नाही. आणि विकत ज्या मिळतात त्याचा आनंद फार टिकत नसतो. कपडे लय भारी आहेत, हेअरस्टाईल लय चांगली आहे, तुझा रंग लय गोरा आहे, हे फार काळ टिकत नाही. मला काय, कुठलं चित्र पाहिल्यानं आनंद मिळतो, कुठलं गाणं ऐकल्यानं आनंद मिळतो, कुठल्या पक्ष्याचा आवाज ऐकू येतो का मला, पक्ष्याचा आवाज, मला आकाश कसं दिसतं पहाटेचं, संध्याकाळचं, सूर्यास्ताचं, त्या आकाशामध्ये कोणते रंग दिसतात त्याचा मी काही विचार करतो का? हे जर केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये रमाल. आपली जुनी मंदिरं, त्याचं आर्किटेक्चर नेमकं कसं आहे, त्याचा मला काही संबंध लागतो का? हे सगळं का करायचं? हे केल्यानं नंतर तुम्हाला पुढे कधीतरी जेव्हा तुम्ही व्यवसाय कराल, नोकरी कराल, काही कराल, त्यामुळे तुम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात येतील. आपल्याकडे 3 बळ महत्वाचे आहेत. मानव जातीला, मी एक दुसऱ्या त्या जाती किरकोळ असतात, ही जात ती जात त्या फुटकळ आहेत, त्याला काही फार महत्व नाही. मानव जातीला 3 बळ महत्वाचे. एक शारीरिक बळ, दुसरं बौद्धिक बळ आणि तिसरं संपत्तीचं बळ. पण या शतकाचा संदेश काय, म्हणजे कधी पूर्वी जेव्हा माणूस शिकारी होता तेव्हा मनगटी बळाला महत्व होतं. लुटायचं, फक्त लुटायचं, युद्ध करायचे, लुटायचं. काय लुटायचं? तर अन्नधान्य लुटायचं, जनावरं लुटायची. नंतर खनिज लुटायला सुरुवात झाली, म्हणजे कोळसा, तेल हे लुटायला सुरुवात झाली. कापूस, ब्रिटिश आपल्याकडे आले वगैरे. आता हळूहळू लक्षात यायला लागलेले की संपत्तीची निर्मिती पूर्वी लुटीतनं व्हायची, नंतर खनिजातनं व्हायला लागली, आता बुद्धीतनं व्हायला लागलेली आहे. या तिन्हीची बेरीज होणं आवश्यक आहे. हे जर तुम्हाला कळलं, कदाचित असंही होईल पुढचा काळ खूप कठीण आहे, तुम्हाला नोकरीच मिळणार नाही. आजचा पेपर काढून बघा, IT क्षेत्रामध्ये मंदीची लाट आली. आधी त्यांचे पगार कमी केलेले आणि IT मधनं या वर्षात भारतामध्ये 65,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काय करा? तयारी पाहिजे. कुठल्याही बिकट प्रसंगाला तोंड द्यायला तुमची मानसिक तयारी पाहिजे. बाकीच्या गोष्टी होत राहतात. आम्ही मिळून काम करू. आम्ही सोमाणी शाळेचे विद्यार्थी, म्हणजे माझे विद्यार्थी, आम्ही एकत्र येऊन काहीतरी विचार करू आणि करू, एकत्रित व्यवसाय करू, एकत्रित कन्सल्टन्सी करू, ज्ञान देऊ. हे तुम्हाला आत्मसात करावं लागणार आहे, लक्षात घ्या. हवामान बदलामुळे आणि इतर काय म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढचा काळ कसा येईल आपल्याला माहिती असणार नाही. पण त्याला आता तुम्ही जे काही इथून घेतलेलं आहे त्याच्या पुढचा टप्पा तुम्ही स्वतःला भक्कम करताना सगळ्या दिशांनी मन, 2 गोष्टी आपल्याकडच्या फार महत्वाच्या आहेत. डोळे उघडे ठेवले तर बारकाईने खूप गोष्टी दिसतात आणि कान नीट तर कानाने खूप ऐकू येतं आणि मग माझं मी मलाच शिकवायला लागतो. तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग तुम्हाला होता का अभ्यासाला मला माहिती नाही. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती. म्हणजे मीच मला प्रसन्न करू शकतो. मला कुठल्या देवाची गरज नाही, कुठल्या गुरुची गरज नाहीये. म्हणजे एका टप्प्यानंतर आपणच आपलं गुरु व्हायचं असतं. म्हणून तुकारामांनी असं सांगितलेलं की आपुलाची वाद आपणासी. हे काही अवघड नाहीये, हे प्रत्येकाला शक्य आहे. आता तुम्ही सुरुवातीला ऐकलं, तुम्हाला वाटलं असेल या तुमच्या समोर उभ्या असलेल्या माणसाला फार पुरस्कार मिळाले, हा काही वेगळा का? अजिबात वेगळा नाही. मराठी शाळेत शिकलेलं पोरगे हे. तर त्यामुळे जर ह्याला जमतं तर कोणालाही जमतं. जे काही जमतं ते आपण कोणाशी बोलू शकतो, कोणाकडनंही ऐकू शकतो. तसं तुम्ही हे सगळं करावं. संधी खूप मोठ्या आहेत, तुम्हाला लक्षात घ्या. इथून पुढं कशी संधी आहे, कारण तुम्हाला कुठे शिकता येतं शिका. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन शक्यतो भारतात करूच नाही, भारतात काही चांगले नाहीये. तुम्ही स्कॉलरशिप मिळवा, तुम्ही इंटरनेटवरनं शिकू शकता. आणि जे काही शिकायचं ते मल्टिपल डायरेक्शन्सनं शिकावं, कारण इथून पुढचा काळ मल्टिपल इंटेलिजन्सचा आहे. या सगळ्याला तुम्हाला घेऊन जायचंय.
हे आज इथून पुढं तुम्हाला ठरवता येणार आहे. कारण इथं तुम्ही जे जे काही पाहिलं ती फक्त झलक होती, त्यातनं तुम्ही घेतलं. कारण इथं देणारे होते मुक्तपणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तसं तुमच्यापैकी कोणी कोणी काय काय घेतलेलं आहे त्याची आठवण तुम्हाला नंतरही येत राहील. आता इथं आम्ही माजी विद्यार्थ्यांचे मेळावे बघतो आणि मग ते विद्यार्थी येऊन इथल्या शिक्षकांना कडकडून भेटतात आणि जुन्या आठवणी करतात. हे आमच्या मनामध्ये बरोबर आहे, कारण ती ज्ञान ग्रहण करण्याची पद्धती तुम्हाला त्यांनी शिकवलेली आहे आणि ती तुम्ही आत्मसात केलेली आहे आणि त्याला तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने पुढे नेताय आणि तेच खरं आपलं कर्तव्य आहे. तर म्हणजे तुम्हाला काय ठरवायचंय ते हळूहळू ठरवावं, एकमेकांशी बोलून ठरवावं. तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर तसं सांगा. आणखी एक समजू नका बरं का की आता म्हणजे हा सदिच्छा समारंभ झाला म्हणजे उद्याला तुमचं कधीही स्वागत आहे, तुमचं घर आहे. तुम्हाला काही कार्यक्रम करायचे असतील तर या, हे तुमचं स्वतःचं घर आहे. आणि तुम्हाला आणखीन कोणाला भेटायचं बोलायचं असेल तर सांगा, आपण तेही करू. याचं कारण आपल्याला सगळ्यांना मिळून आता इतके दिवस कदाचित तुम्ही काही थोडंसं पाठीमाग राहून किंवा समोर राहून प्रवास केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून प्रवास करायचा आहे. या आपल्या एकत्र प्रवासासाठी तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथून पुढं जेव्हा आपण भेटू तेव्हा तुमचे अनेक कौतुक, तुमच्या अनेक कला, तुमचे अनेक कौशल्य आम्हाला ऐकायला पाहायला मिळतील याची मला खात्री आहे. आज इथं ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना, जे पुरस्काराच्या जवळ असतील, जे पुरस्काराच्या जवळ जाऊ इच्छितील, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पुढच्या बाकावरचे, मधल्या पाठीमागच्या बाकावरचे सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढच्या सर्व कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्या मार्गदर्शनातून इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, पण तोही चांगला. जोपर्यंत माणूस ध्येयवेडा होणार नाही तोपर्यंत उच्च शिखर गाठणार नाही. आणि क्षेत्र कोणतेही निवडा पण चांगलेच निवडा असा संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे. संस्थेचे सचिव माननीय श्री कमलकिशोर अग्रवाल सरांना अध्यक्ष समारोप करण्याची विनंती करते. आदरणीय व्यासपीठ, आजच्या गुणवंत विद्यार्थी, त्यांचे आलेले इथं उपस्थित असलेले पालक, विद्यार्थी मित्र, शिक्षक, शिक्षिका, अतुल दादाचं एवढं चांगलं शुभेच्छापर भाषण झाल्यानंतर एक अध्यक्षीय समारोप म्हणून मी प्रामाणिक 2-3 मिनिटच बोलणार आहे. जे आता भारतरत्नाचं त्यांनी जे उल्लेख केला ना, म्हणजे सरांनी जे परिचय करून दिला त्या परिचयात आला नाही की स्वामीनाथन सरांचे अतुल देवगावकर सर हे मानसपुत्र होते. हे तुम्हाला विश्वास येणार नाही. आम्ही लातूरमध्ये एक स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवतो आणि मागलच्या 10 वर्षापूर्वी लातूरला स्वामीनाथन सर फक्त म्हणजे वयाच्या 92व्या वर्षी अतुलच्या आग्रहास्तव दयानंद ऑडिटोरियम मध्ये त्यांचा आम्ही कार्यक्रम घेऊ शकलो. ही म्हणजे त्यांची एक वेगळी छाप आहे. त्यांनी स्वामीनाथन सरांसाठी सगळं सांगितलं. त्यांनी IIT करू नका ह्याचा अर्थ हे नाही, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात IIT मध्ये तुम्ही रमून काम करा. त्यांच्या सांगायचा जो तात्पर्य आहे, तुम्ही IITian व्हा, पण कधी जर नोकरी केली तर तुम्हाला तुमचं मन निश्चित लागायला पाहिजे. म्हणजे बहुरूपी आपले आज दोन्ही विद्यार्थी जे आहेत ज्यांना आपण सन्मान केले हे बहुरूपी आहेत. नाटकात आहेत, वक्तृत्व स्पर्धेत आहेत, चित्रकलेत आहेत, असं बहुआयामी. तुमचं व्यक्तिमत्व कधीही ऑलराऊंडर म्हणून डेव्हलप करा, हा त्यांचा अतिशय चांगला असा एक मेसेज त्यांनी आज तुम्हाला या समारोप किंवा सदिच्छापर निरोप समारंभात दिलेला आहे. अतिशय अनुभवी आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देतात. सर वारंवार आमच्या शिक्षकांवर कसं शिक्षण द्यायला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा भरपूर वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांचा अनुभव खूप मोठा आहे.
मी त्यांचं विधिमंडळातलं भाषण योगायोगाने ऐकलेलं आहे. जवळपास 280 आमदार असं स्तब्धपणे नॉनस्टॉप त्यांचं 1.25 तासाचं भाषण पर्यावरणावरला ऐकत होते. वाटतं त्या काळात फडणवीस मुख्यमंत्री होते, बाकी सर्वच होते विरोधी पक्ष नेते वगैरे. ते खूप असा अभ्यास आहे. आणि पहाटे 4 वाजल्यापासून उठून त्यांनी चिवचिवाट आणि झाडांची देखरेख करून आपली सुरुवात करतात बरं का. म्हणजे जोपर्यंत चिमणीचे आवाज ऐकत नाही, आजकाल कमल चिमण्याचे आवाजच येणार आहे, फार कमी झाले म्हणून सांगतो तुम्हाला. म्हटलं आता दादा खूप लाईट जरा जास्त झाली आहे, तुला एकदा चिमण्या कमी नाही. आपल्या लहानपणी किती दिसायचे रे. हो दादा लई दिसायचे. त्यांना हो म्हणायचं काम करत असतो सातत्याने. तर अशा एक चांगला आज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या शाळेमध्ये सर्व तुम्ही आरामशीर प्रश्नपत्रिका त्याची उत्तरं आरामशीर सोडू शकता. रिझल्टच्या नंतर सुद्धा कुणाला कुठं प्रवेशाची काही अडचण आली 1-2 मार्कांनी, आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सारडा सर, आम्ही स्वतः तुम्हाला बिलकुल तुमच्या सोबत आहोत. बिंदास तुम्ही अभ्यास पूर्ण करा आणि कॉन्फिडन्सनं परीक्षेला सामोर जावा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारणी करण्याची विनंती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सुनीता जाधव मॅडम यांना करते. आदरणीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, व्यासपीठावरती बसलेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या क्षेत्रामध्ये विद्यापीठ असल्यासारखी अशी आहे. भोळा सर असतील, सारडा सर असतील, अतुल सरांची तर सरांनी एवढा परिचय करून दिलाय. अग्रवाल सर असतील, कासले सर असतील, बाकीचे सगळे सुद्धा इतके अनुभवी आणि विद्वान आहेत की आपण ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचा वेळ दिला, यामुळे मी त्यांचे आभार मानते. आजचा जो गुणवंत विद्यार्थी पुरस्कार विद्यार्थ्यांना मिळाला, त्यांचे पालक आज उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानते. आणि माझे जे सगळे सहकारी आहेत यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले, त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करते. विद्यार्थ्यांनी आता खाली गेल्यानंतर त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर फोटो पण घेतले जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांनी थोडस शिस्तीमध्ये हा कार्यक्रम नंतर पार पडायचा आहे. तुम्हाला कंटाळा आला नसेल आणि एक छोटी 8 मिनिटाची फिल्म पाहायची इच्छा आहे का? मला विसरलो. सत्यजित राय 2. हा, हे दाखवा. चालू करा, लाईट कमी करा. एक मिनिट पॉज करा, मी खाली. यात एकही शब्द नाहीयेत, त्यामुळे नीट बारकाईने बघा. संवाद नाहीयेत, तरी हा चित्रपट आहे छोटा. संवाद नाहीयेत. सत्यजित राय यांचा 1964 60 वर्षापूर्वीचा सिनेमा आहे. काय झालं? काय साप वगैरे आला का? बारकाईने बघा, शांतपणे प्लीज.
कसा वाटला सिनेमा? दोन मुलं दोन ठिकाणची, एकाही शब्दाची गरज नाही. तुम्हाला जर मोबाईलवर कधी सिनेमा करायची इच्छा आली तर अशा पद्धतीचं शब्दांशिवाय आपण काय दाखवू शकतो हे बघा. अजिबात शब्दांची गरज नाहीये. किती 8 मिनिटाची आहे ही, जगात खूप गाजलेली फिल्म आहे म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवली. दोन मुलं आहेत दोन ठिकाणची आणि ते आनंद कसा शोधतायत म्हणून नाव सिनेमाचं 2. बाकी काहीच नाव नाहीये, एकही संवाद नाहीये. आनंद आपण कशात शोधू, हे आपण आपला आनंद शोधावा हे आपल्याला पर्यंत पोहोचवावं यासाठी हा चित्रपट दाखवला. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. अगोदर अ आणि ब मधल्या मुली समोर येतील, त्याच्यानंतर क ड मधल्या मुली येतील आणि 10वीला शिकवणारे शिक्षक त्याच पद्धतीने मुलांच्या बाबतीत असेल. त्याच्यानंतर